ऑक्टोबर महिन्यातला चौथा शनिवार उजाडला. विजयादशमीचा आदला दिवस. अंथरुणातून उठून बसल्याबरोबर शंकरला गजराची आठवण आली. तिनेच चटक लावली होती. आठवड्याभराची प्रतीक्षा संध्याकाळी संपणार म्हणून तो आनंदात खाली गेला. झटपट आंघोळ केली, चहा बिस्किटं खाल्ली आणि लगेच कॉलेजचा रस्ता धरला. परत यायला 12 वाजले. स्टँडवरून घराकडे येताना वाटेत गजरा भेटली. डोक्यावर धुण्याची बादली घेऊन नदीकडे निघाली होती. ती थांबली आणि म्हणाली, बरं झालं भेटला. 1:30 वाजता येणार होते तुझ्याकडं. का? आपली संध्याकाळची भेट बुधवारवर गेली बरं का. अगं संध्याकाळी भेट होणार म्हणून फार आनंदात होतो मी. सगळ्या आनंदावर विरजन पाडलं तू. अरे निसर्ग नियम आहे, चुकवता नाही येत त्यो. तुला पण पोर वाटतंय का मी? नाही रे. जाऊ दे. काय जाऊ दे? माझ्याकडून हौस भागत नाही का तुझी? आपण पाणवठ्याच्या तोंडा उभं आहे शंकर. नाराज होऊ नको, घरी जा. गोदा आहे की तुला आनंदाला. माईने तिला आढीला घातली, तुला सांगितलं ना मी. मी जाते, भेटू बुधवारी, वाटल्यास पुन्हा शनिवारी भेटू. माझ्याही आनंदावर विरजनच पडले की. दही ताकाला सुट्टी देऊन डायरेक्ट लोणी खायला घालणार म्हणणार. गोकुळ नाही, लाग चालायला. आंबट तोंड करून शंकर घरी गेला. सुंदर चुलीपुढे बसून तर गोधा दाराजवळ बसून जेवत होती. शंकरने गोधाला विचारलं, काय चुलीपुढं गरम झालं होतं का गोदे? तसं काय नाही रे भाऊ. गोदे, किती दिवस लोणचं घालून ठेवायचं तुझं? आत्यांना विचारा की, त्या सांगतील. तुझी भूक पळून गेली का रे शंकर भाऊ? भाजी आवडीची केली का? अरे मुगाची आमटी केली. तुला आवडणार नसेल तर काय करू सांग? कांदा घाल, बेसन कर, किस पंतळ. हातपाय धुवायचे नसतील तर बाहेर टी व्ही पुढं बस, किस तळल्यावर हाक मारते. शंकर बाहेर गेला तेवढ्यात लाईट गेली. सोफ्यावर बसून मनात हसत गोधाला म्हणाला, काय रात्री झोपली नव्हती काय गोदे? ताटातला काठी का डोकल्या काढते? अरे भाऊ, वहिनी रात्री 3 वेळा उठून बसली होती. माईला रातभर झोप नाही लागू दिली. खरं काय गोदे? अहो ताटकळ पडली, झोप लागू शकली नाही. काय डोक्यात काय माडीवर यायचा विचार गोळत होता काय? वंस, पाणी द्या मला. अगं पण तू शंकर भाऊच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. त्यांना लागलं येड म्हणून उत्तर द्यायचं टाळायचं वय? नाही. अगं एकदा मांजर आलतं, दुसऱ्यांदा पाणी प्यायचं होतं आणि तिसऱ्यांदा दाराची कडी वाजल्याचा आवाज आला. गालात हसत गोधाने उत्तर दिलं. तुला डोकं नाही असं आत्तापर्यंत वाटत होतं गोधाबाई. तुझं डोकं तर माईच्या पुढं चालायला लागलं की. तुम्हाला माळ्यात जायला सांगितलं आत्याने. कशाला? राघू मामा डोंगरातनं आपटेच्या फांद्या तोडून आणणारे, त्या आणायच्या. तुझी आत्या कुठे गेली? त्या मोठ्या आत्याकडं फराळासाठी. आणि आबा? ते गेले बोरगावला. सुंदराबाई, तुझं बेसन होतंय का नाही? होत आलंय, घ्या हात धुवून. मगापासून हात धुवून चोळत बसलोय निसता. काय मला पण गोदासारख्या डुकल्या खायला लावते काय? तुझं ना गाडं नेहमी घोड्या वाजता भाऊ. फक्त आता किस तळायचं राहिलाय. अर्धा तास होऊन गेला की सुंदरा. अरे गौरी वली होती, लवकर पेट नाही घेतला. जेवण होताच शंकर मळ्याकडे जायला घरातनं बाहेर पडला. मारुती मंदिराकडून जायचा विचार आला मनात. पाराजवळ गेल्यावर समोरनं बायजा काकू येताना दिसली. तिने विचारलं, अजून मारुती भक्ती चालूच आहे वय पोरा? आज शनिवार आहे काकू, मळ्याकडे निघालोय. जाता जाता यार रामभक्ताचं दर्शन घ्यावंसं वाटलं. कार बाबा, काय करणार काकू? सध्या माझा पण तुमच्यासारखा निर्जळी उपास चालू आहे. फसायची नाही आम्ही. खोटं नाटं पाचवायचा प्रयत्न नको करू. राहिलं, तुम्ही तुका तात्याला बाजून काढला. गोधी मला कच्ची खाती. कोण गोधी? माझ्या आस्तुरीचं नाव आहे गोधी. ती तुझ्यावानी छक्के पंजे खेळणारी नाही आहे. शांत म्हणजे सरळ मार्गी पोरगी आहे. आनंद आहे. तुम्ही कुठं निघाल्या? तुझ्या बापाची मस्का पालिशी करायला. उद्या वर्षाचा सण आहे, नाटकाचा लावणार. एवढा वळसा घालून? नको, त्यांची तोंड पानं नको वाटतं रे, म्हणून वळसा घालायची पाळी येते. मग उद्या सालाबादप्रमाणे गावभर सोनं वाटत कशा काय फिरणार तुम्ही काकू? उद्याच्या शुभ मुहूर्तावर नको त्यांची तोंड बघणार का तुम्ही? मी घाटाचा उपास नाही धरला म्हणून गावभर सोनं वाटीत फिरणार नाही मी. तुका तात्याच्या आत्म्याला शांती नाही मिळणार काकू. नरकात चढत राहू दे की त्याला. नवऱ्याचा त्वरा धावून लय छळलंय मला त्याने. का खोटा नाटा आरोप करताय त्याच्यावर? लय जीव लावायचे तुम्हाला ते, कोड कौतुक करायचे.
जरा नजरेआड नाही करायची. अरे कामापुरतं सगळे नवरे नाटकं करतात रे. तुझ्या बापाला विचार की. काकू तुम्ही तात्याचे जीवनपणी कधी गोडवे गायले नसणार, आता त्याच्या मरणानंतर तरी. अरे त्यानं मला कधी अंगात झंपरच घालू दिला नाही, कासुट्याचं लुगडं नेसू दिलं नाही. हां, उपरवाट्याचं दारखोंड नेसायला लावायचा. लय छळ केला. मन मारून संसार केला त्याच्याबरोबर. माझं सौंदर्य त्याच्या डोळ्यात चालायचं. अजूनही सौंदर्य कमी नाही झालं काकू. साऱ्या माणगाव तालुक्यात तुमच्यासारखे रूपवान बाई सापडणार नाही. तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं बघू नये, तुम्हाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तुमच्यासाठी तुका तात्या जीवाचं रान करत होता. म्हातारे सांगतात ना गावातले. अरे त्यो मतलबासाठी जीवाचं रान करत होता. मनातील तवा हातरून टाकायला लावायचा. बायजा काकू बोलता बोलता गप्प झाली म्हणून शंकरने विचारलं, आता सुखा समाधानात असणार तुम्ही, आहे का नाही? कसलं सुख घेऊन बसलाय? आगीतून फोफाट्यात पडल्यावानी झाले. काहीतरी बोलता काकू, पटतच नाही मनाला. अरे ही माझी गोरी कातडी शाप ठरली मला. सुख समाधान लाभूच देत नाही. कुणी पण माझा नवरा व्हायला बघते. काय पाल ठोकले का मी? अहो सुंदर गोजिरवाणी फुलं मुंग्यापासून देवापर्यंत सगळ्याला आवडतात काकू. त्यात तुम्ही पान खाऊन नट्टापट्टा करून गावभर फिरता. काळजा चिरून गोड गोड बोलता. आत मेल तूच तेवढा खडा टाकायचा बाकी राहिला होता. येतो का संध्याकाळी? आज काय कोणी गिरायक नाही का सापडलं काकू? तुझ्या मनात धमाल करायचा विचार आला असेल तर काकू फटकळपणा कमी करा. अनेकांचे गैरसमज होतात त्यामुळं. लाग चालायला रे कामटी आकडा तू. मग मागच सांगायचं ना, विनाकारण तुमचा ना माझा कोळांबा. आबा आलं का बाजारातून? नसतीन आलं. आणि तुझी माय माऊली? ती गेली मावशीकडं फराळाला. हां हां. शंकर मारुतीचं दर्शन घ्यायला गेला. त्यानंतर मधल्या वाटेनं सरळ मळ्याकडे चालायला लागला. मधली वाट गुलाबभाऊच्या विहिरीजवळनं जात होती. विहिरीजवळच्या आंब्याच्या झाडाखाली गुलाबभाऊ पारूवहिनी जेवत होते. शंकरला पारूवहिनीने हाक मारली, या भाऊजी जेवायला. नाही नको वहिनी, तुम्ही कामाची माणसं, मी बिनकामाचा. लय नखरे करू नका हो, या. मी ऐनवेळी टपकलो म्हणून गुलाबभाऊ मला मनातनं शिव्या शाप देत असते ना. मी जातो आपला, तुमच्या एकांतात भंग नको. अहो आमचा एकांत हिथं कुठं भाऊजी? पेरूची बाग गोमूत्र शिंपून कधी पवित्र केली सांगा? जाण भाऊ तू, कोण नादाला लागणार तुझ्या? ऐकलं ना वहिनी, गुलाबभाऊ मला कटावत्यात. अहो एखादं थालीपीठ खाऊन जा भाऊजी. घटाचा उपास नाही धरला का? 10 दिवसाचा नाही धरत, घट बसवताना न उठवताना उपास करते मी. बस की खाली बस. अलीकडं दुर्मिळ झालं तुझं दर्शन. तुम्ही उलटं बोलताय भाऊ. मला बघून लोक तोंडाला पावत्यात, वाकडी वाट करून निघून जात्यात. मग मी घराबाहेर पडणं सोडून दिलं. मामाच्या पोरीने लय बोरळं घातलेली दिसते. काय आबा माहीनं बळ शिशेचा लोडणा बांधलाय गाळ्यात. त्यांच्या नावाला काळीमा फासायचा नाही म्हणून दुःख पचवतोय मी. कशाला थापा मारताय भाऊजी? आम्ही नांदूरमधीचे. सुंदर सांगते तुमची रंगपंचमी. रंगाचा बेरंग झाला वहिनी, माझं मला माहिती. काय कुणाला खरं सांगून सुद्धा पटत नाही राव. तिथं तासभर थांबून शंकर मळ्याकडे गेला. बांधानं फिरत पडळी केला गेला. दार बंद दिसलं. आत राघू महिन्याची खसखस पिकली होती. चांगईच्या खिडकीतनं आत डोकावलं, क्षणात डोळे बंद करून घ्यायला लागले. साऱ्या नांदूरमध्ये दसऱ्याचा सण अत्यानंदात पार पडला. त्यानंतरच्या बुधवारी आणि शनिवारी पण गजरा रात्री 8 वाजता ठरल्याप्रमाणे शंकरला सुख देण्यासाठी भेटले. शनिवारच्या भेटीत तिने शंकरला विचारलं, दिवाळीची सुट्टी कधीपासून? पुढच्या शनिवारपासनं 30 नोव्हेंबरपर्यंत. का? एखाद दिवशी दिवसा उजेडी भेटावंसं वाटते. लय शहाणी तू. अंधारात समाधान नाही का तुला? मग तू कशाला बॅटरी आणतो रे? आपण लय वाहवत चाललोय बरं का, माहिती मला. पण मधीच वडिलाच्या हाती माझ्यासाठी एखादं स्थळ लागलं तर मनीषा पूर्ण झाली नाही म्हणून मनाला रुख लागून राहीन. तू काय नांदूरचा कायमसाठी निरोप नाही घेणार. ते खरं आहे रे, पण चालू घडी लाख मोलाची. उद्याचा भरोसा देता येतोय का? सटवाईकडं जायचं का? आहे का तयारी? सटवाईकडं नको. आई बाबा घरात नसताना एखाद दिवशी दुपारी बोलवीन मी तुला. येशील ना? अगं येईन की, आनंदानं येईन. यानंतरचा प्रसंग शनिवारच होता. ऑक्टोबरच्या महिना अखेरीचा दिवस. सकाळी 9:30 वाजता कॉलेज सुटलं. बोर्डावर लावलेली दिवाळीच्या सुट्टीची नोटीस वाचून झाल्यावर
कमला माधुरीला थांबण्याचा इशारा करून शंकर आनंदाला म्हणाला, चल की गाडीवर कॅन्टीनमध्ये जाऊन बसू. कॉलेजचं पटांगण रिकामं झाल्यावर जवळ येऊन माधुरीने त्यांना विचारलं, का थांबाय सांगितलं? आता महिनाभर आपल्या गाठीभेटी नाही होऊ शकणार. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. कोरड्या शुभेच्छा नको. अगं कॅन्टीनमध्ये जाऊ, चहा घेऊ. मग लगेच चला. कॅन्टीन बंद झालं तर बाहेरचं हॉटेल शोधावं लागेल. कॅन्टीनमध्ये जाऊन बसता शंकरनं चहाची ऑर्डर दिली. चहा पिताना त्यांनी विषय काढला. कमला, तुझ्याकडनं एक खुलासा करून घ्यायचा आहे. कसला? तुझ्या दादाविषयीचा. थोडा वेळ स्वतःशी विचार करून कमला म्हणाली, बोल. हे बघ, दुःखाला फार काळ कावटाळून बसायचं नसतं. परमेश्वरानं माणसाला आयुष्य फार थोडं दिलंय. ते पण शाश्वत नसल्यामुळं पाण्याच्या प्रवाहासारखं थांबायचं नसतं. सुखाची वाट शोधत वाहत राहायचं असतं. तू ना हा पालढाळच फार लावतो शंकर. अगं विषयाला सुरुवात करायची आधी प्रस्तावना करायला लागती. काय मनात आलंय पटकन बोल रे बाबा. का, तू कोणाची अपॉइंटमेंट घेतली का? अरे अजून सुगी नाही चालू झाली माधुरी. अगं मी ह्याला माणिक शेठविषयी खुलासा विचारतोय. कमला म्हणली, आम्हा सगळ्यांची या विषयावर 2 वेळा चर्चा झाली आहे. माणिकदादा दुःखाला कवटाळून बसणारा नाही आहे. तिच्या दुःखाची धार बरीच बोथट झाली आहे. सपना वहिनी गेली तिच्या मार्गानं. तिचं आयुष्यच तेवढं होतं. तिच्यासाठी रडत कुढत बसण्यात काय अर्थ आहे? जगणं मरणं आपल्या हातात नसतं. माणिकदादाला आयुष्याचं डबक्यात रूपांतर करायचं नाही आहे. त्यांनी पुनर्विवाहाला दसऱ्याच्या दिवशी संमती दिली आहे. सपना वहिनीला जाऊन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एखादं बऱ्यापैकी स्थळ शोधायचं ठरलं आहे. कशा प्रकारचं स्थळ पाहिजे? मुलगी 10वी-12वीपर्यंत शिकलेली असावी. गरीब घरची असली तरी चालेल, पण प्रेमळ, मनमिळावू आणि दादाला शोभेल अशी असावी. दुसवट्याची का लग्नाची? लग्नाची मिळणं अवघड आहे रे शंकर. दुसवट्याची शोधायचं ठरलंय. विधवा, परित्यक्ता यापैकी कुठलीही चालेल. पण तू का एवढं खोलात जाऊन विचारतोयस? एखादी मुलगी आहे का बघण्यात? अगं आहे म्हणून तर विचारतोय ना. कशी आहे? परित्यक्त आहे, 10वी पास आहे, चांगल्या घरची आहे, तुझ्या दादाला शोभल अशी आहे. कधी दाखवतो? आधी तुमचा विचार घ्यायचा होता. माणिक शेठला कर्तव्य असल्याचं समजलं, आता तिचा विचार घ्यावा लागणार. योगायोग दिसतोय कमला. मुलगी नक्षत्रासारखी आहे, कुणी नापसंत करणार नाही. शांत, शालीन, समंजस, प्रेमळ आहे. मग तिचा विचार घेऊन कधी येशील? कॉलेज सुरू झाल्यावर. सुट्टीत दादाची आणि तिची भेट घालून देणं जमणार नाही का? नाही, नक्की नाही सांगू शकत. अपेक्षित कौल मिळाला ना तर मी स्वतः तिला घेऊन बोरगावला येईल, नाहीतर शिर्डीजींना तिच्या भेटीला घेऊन जाईन. तू तोंड नाही उघडला आनंदा. शंकरनी कल्पना दिली आहे मला. स्थळ चांगलं आहे, कसलीही अडचण येणार नाही, चिंता नका करू. जोडाजोडी करण्यात याचा हातखंडा आहे. मी तुमचं तोंड पुन्हा गोड करू? नाही, आता नको, योग जुळून आल्यानंतर. आणि आपली मैत्री नुसती खाण्यापुरती नाही ना कमला. मग निघायला पाहिजे. भाजी मार्केटला भेट देऊन जायचे. संध्याकाळी 8 वाजायला 7-8 मिनटं बाकी असताना शंकर कडजाई मंदिराकडे गेला. गजराला मिठीत घ्यायची आतुरता लागून राहिली होती. तिच्या कमनीय देहाच्या आकर्षणाच्या नादात त्याला गोधाचा दुरावा फारसा जाणवत जरी नव्हता, तरी त्याला गजरात कायमचं अडकून राहायचं नव्हतं. त्याला गोधावर अन्याय करायचा नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याला स्वतःवर बदफैलीपणाचा शिक्का मारून घ्यायचा नव्हता. शंकर वडाखाली जाऊन उभा राहिल्यावर 4-5 मिनिटांनी गजरा आली. तिला मिठीत घेऊन शंकर खाली बसला. गजरा म्हणाली, आज लय आवडू नको. 2 दिवस उळत होतं आणि तू काय बॅटरी विसरून आला का? शेल उतरले, नाही आणली. बरं, असं झालंय का? आठवड्याचा गॅप लय मोठा वाटतो रे शंकर. पचेल इतकंच खायचं असतं पोरी. गजरा उठून बसली. तिच्या गळ्यात हात टाकून शंकर म्हणला, उद्या सकाळी घरी येशील का? काय काम? निवांतपणे तुझ्या फायद्याचं बोलायचंय. आत्ता बोलायला मुहूर्त नाही. मला तातडीने घर गाठायचंय. माई जेवून जा म्हणत होती. उशीर झाला तर संतोषला चावडीकडं पाठवल ती, कारण मी चावडीकडं जातो असं तिला सांगून आलो इकडं. सकाळच्या ऐवजी दुपारी येते तुझ्याकडं. बाहेरच्या एखाद्या झाडाखाली बसू. चालेल. माडीव बसायचा विचार होता काय? तू काय परकी नाही. तुला कुठेही घेऊन बसलो तरी कोणाला संशय यायचा नाही. मग तसं असेल तर चावडीसमोरच्या पारावर बसून मिठ्या मारू की. उद्या दुपारी 2-2:30च्या दरम्यान ये. मी आंब्याच्या झाडाखाली चटई टाकून पडलेलो असन.
शंकर घरी गेला. सगळे टी व्ही पुढे बसले होते. माई कातवली. जेवून जा म्हणले होते ना तुला. एवढं कोणचं तातडीचं काम होतं रे. कामाशिवाय गावात चाकाट्या मारणं सोडलेले मी. आबा पण मागाशी असंच म्हणले शंकर भाऊ. तू दुपारी मासे भाजून खाल्ले, अजून पचले नसतील ना. एवढा मोठा टॉनगा झाला तू. नागड्याने मासे धरतो, लाज नाही वाटत तुला. कुणी सांगितलं. आपल्या गावचं उत्पादन थोडं आहे का. 10 वर्षात आपल्या गावची लोकसंख्या दुप्पट झाली. शनिवार रविवार साकवाखाली धमाल चालू असते तुमची. आज मी नाही मासे धरले. कांत्या शांतीने धरलेले भाजून खाल्ले. राड्याचं नाटक करू नको. बघ छायागीत बघ. आम्ही जातो जेवायला. मला भूक लागली ना माई. तुझं ताट माई पाठीखाली झाकून ठेवल. छायागीत नंतर अशोक सराफचा चांगला पिक्चर लागणार आहे. ते बघून झालं की मग निवांत जेव. बा झालं की शंकर. शंकर रोज रोज का रडवतो रे त्याला तू. वाया गेला तर माझं नाव खराब नाही होणार माई. आबा माईचा देवटाच म्हणते नेला. आमच्या नावाचा तू काही कमी उद्धार चालवलाय का. स्वतःचं झाकून दुसऱ्याचं वाकून बघायची गंमत वाटते तुला. हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला. गोधा त्याला हळूच म्हणाले. दुसऱ्या दिवशी जेवल्यानंतर शंकर चटई घेऊन आंब्याकडे गेला. गोधा सुंदरनं भांड्याची आवरावर सुरू केल्यावर माईसुद्धा खोलीतल्या पलंगाकडे गेली. चटईवर पडल्या पडल्या शंकरचा डोळा लागला. त्याची झोपमोड व्हायला नको म्हणून गजरा घरात गेली. तिला बघून गोधा आश्चर्यानं म्हणाली, कशी काय वाट चुकली गजरा का. तुला आमच्या घराचा उंबरा लागतोय. काम नव्हतं, तुझी आठवण आली म्हणून आले भेटायला. आत्या कुठं मळ्यात गेल्या का. नाही झोपलेत खोलीत. आणि तो जनावरा ते काय बाहेर आंब्याखाली झोपायला गेलेत. बस की. अगं मी बसायलाच आले बाई. आत्यानं उठवू का. नको, तासभर थांबणार मी. बाहेर जाते मेवण्याकडं, त्याच्याकडं काम आहे थोडं. मी चहा झाल्यावर हाक मारते तुम्हाला. तू ये की बाहेर. नको का तुमचं काम राहील बाजूला. तुमचा मेवना माझ्या फिरक्या घेत बसन. गोधा गालात हसत म्हणाली. गजरा बाहेर गेली. तिचा पायरव जाणवतात शंकरने डोळे उघडले. उठून बसला आणि विचारलं, अरे कधी आली तू. 15-20 मिनटं झाली की. तू झोपला होता मग घरात गेली. गोधा काय करते. बसली सोफ्यावर. मस्त गार सावली आहे का नाही इकडं. तू आधी कामाचं बोल रे. त्याच्यासाठीच बोलवलंय तुला. तुझ्यासाठी एक स्थळ मनात भरलंय माझ्या. कुठलंय. बोरगावचं. अर्धवट सांगू नको बाबा, विस्तारानं सांग. श्रीराम हार्डवेअरच्या माणिक शेठचं. काय बोलतो. 4-5 महिन्यापूर्वी माणिक शेठची बायको गर्भाशयाच्या कॅन्सरनं वारली. वर्ष पूर्ण व्हायच्यात त्यांना पुनर्विवाह करायचा आहे. परत सांग बाबा, का ना विश्वास नाही बसत माझ्या. आणि माणिक शेठची बायको वारली हे याच्या आधी नाही बोलला तू कधी. अगं ते विवाह करणार आहेत का नाहीत मला माहिती नव्हतं. पण ती बडी पार्टी आहे शंकर. मला पत्करतीन का. आपण कशात कमी आहे. ते मोठे पैसेवाले आहेत, व्यापारी आहेत. मग आपल्याकडे जमीन जोमला आहे. हे बघ, कमलाबरोबर काल माझं बोलणं झालं आहे. काय म्हणले त्या. म्हणाली दादाच्या रूपागुणाला साजेशी 10वी-12वी शिकलेली दुसवट्याची मुलगी पाहिजे. माझं नाव गाव सांगितलं का त्यांना. नाही सांगितलं. म्हणलं आधी तुझा विचार घ्यावा. माणिक शेठ मला पसंत आहे शंकर. हे स्थळ जोडून दिलं ना तर तुझे उपकार आयुष्यात नाही विसरणार. तुझ्या भाग्यात माणिक शेठ असणार गाजरा. माझ्या उपकाराचं म्हणती मला परकी आहे का तू. माझ्या जवळच्या नात्यातली आहे. शिवाय मला भरपूर शरीर सुख दिलं आहे. त्यातनं मला थोडं फार उतरही व्हायला पाहिलं ना. आई वडिलांना सांगू का बातमी. तुझी माणिक शेठची दुसऱ्यांदा भेट झाल्यावर सांग. कधी जायचं त्यांना भेटायला. आतुर होऊ नको. दिवाळीनंतर 2 दिवसांनी जाऊ. आणि तोपर्यंत त्यांना का नाही तर मला मध्येच एखादं स्थळ आलं सांगून तर. मी कमलाला सांगून ठेवलंय. तू बाळमामाना याविषयी पुसटशी कल्पना दिली ना तरी चालन. शाळा कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागून आठवडा उलटला होता. सकाळचे 8 वाजून गेले होते. गोधा चपात्या लाटत होती. माई रोजच्याप्रमाणे चुलीपुढे बसून होती. आणि सुंदर आबा शंकर संतोषला चहा चपाती द्यायचं काम करत होती. फक्त चहा चपाती बघून संतोषने विचारलं, भाजी नाही केली का माय. मिरच्याचा खरडा तळून ठेवलाय, देऊ का. नको, खरड्याने पोटात आग पडती. भाजीत पण तिखट असतं बाळा. तिने नाही आग होत. माईने विचारलं. दिवाळीपर्यंत कळ काढा साहेब. 15 दिवस सकाळ संध्याकाळ गोड खात राहा म्हणजे पुढच्या दिवाळीपर्यंत पोटात अजिबात आग पाडणार नाही. शंकर उपरोधानं म्हणाला. का. त्याला आज किल्ला बनवायचा शंकर भाऊ.
मला बनवून देशील का? कोणत्या डोंगराव? डोंगराव नाही रे, आपल्या अंगणात. मूर्ख आहे का? कोणत्या महाराजांनी अंगणात किल्ला बांधल्याचं एक तरी उदाहरण इतिहासाच्या पुस्तकात आहे का? असेल तर दाखव. अरे दिवाळीतले किल्ले अंगणात बनवतात भाऊ. आकाशदिवे पण लावतात. मला पण एक आकाशदिवा. आजपर्यंत काय थोडे दिवे लावले का याने? हा? गांडोळ बेडकं तुझे जिवलग मित्र. मासे खेकडे बाजून खायचा तुझा रोजचा छंद. कामाच्या आणि अभ्यासाच्या नावाने मात्र नेहमीची बोंब. किल्ला बनवून आणखीन कोणचा पराक्रम करणार आहे रे तू? त्या आकाशदिव्याचा नाद दे सोडून. इतर उद्योगांना तुला वेळ मिळणार नाही. काय इतर उद्योग केले रे यांनी? माईने विचारलं. मी सांगितलं ना माई, लगे भोकाड बसरली हो. हा तीर नको मारू. सारखा त्याला डिवचत असतो रे. माई तुझा लाडका पुत्र आता कुत्र्याच्या गाढवाच्या शेपट्यांना बेडकण डाबड्याच्या ऐवजी बोरीच्या काट्या बांधायला लागला. आबा तुम्हाला सांगतो याचे लाड लय झाले. याला माणगावच्या बाल सुधार केंद्रात घाला, नाही तर आपल्या गावची गुर्रं वाळायला तरी पाठवा. त्याच्याशिवाय हा काही सुधारणार नाही. उन्हातानात गुर्रं वाळायला पाठवणार नाही मी त्याला. आणि याला माणगावला पाठवला तर तुझ्या आईला करमणार नाही. त्यापेक्षा वाळण्याच्या दुकानात पुड्या बांधायला ठेवू. याच्या कागाळ्या आता मला बी ऐकवणं झाल्या. मग संतोषने हे रडायचं हत्यार उपसलं. शंकर त्याला पुन्हा मुद्दा म्हणाला, तू पाहिजे तेवढा रड रे, आम्हाला काय पाजार फुटत नाही. शंकर, याची खोडी काढल्याशिवाय तुला काय दुसरा उद्योग नाही का? का सारखा सारखा रडवतो रे त्याला? तुझ्या लाडाने हा याडा झाला माई. काय लाड केले रे मी? मग कोणामुळे बिघडला हा? काय केलं यांनी बिघडल्यासारखं? हा? कोणता बांध रगडला तुझा? बाहेर चल, जवळच एक उदाहरण आहे. कसलं उदाहरण? शांतावहिनीच्या बांडी कुत्रीचं. तिच्या शेपटीला यांनी बोरीची काठी बांधली. दोन्ही पाय रक्तबांबाळ झाले तिचे. 10-12 दिवस तिला चालता येत नव्हतं. भिवा तात्याच्या काळ्या गाढवाला पण यांनी एक नाही 2 बोरीच्या काट्या बांधल्या. दिवसभर ते रानावनात पळत होतं. तुला खरं वाटणार नाही म्हणून बाहेर चल म्हणलो. माई याला लांबून बघितलं ना तरी शांतावहिनी तिची बांडी कुत्री आणि भिव्या तात्याचं काळं गाढव तोंडातला घास टाकून वाट दिसेल तिकडं सुसाट पाळतात. काय प्रकार आहे खरा संतोष? संतोष आणखीनच रडायला लागला. माई, शंकर भाऊ म्हणला ते सगळं खरं आहे. प्रचिती बघायची असेल तर याला घेऊन अंगणात चल. मी बांडीसाठी चपाती घेऊन येते तुमच्याबरोबर, सुंदर म्हणाली. संतोष गप्प झाला. मग माई ओरडली, दात खिळका बसली रे तुझी? संतोष चहा चपाती खायची सोडून बाहेर जाण्यासाठी उठला. तेवढ्यात दारात भिवा तात्या दत्त म्हणून आला. त्याला बघता संतोषची गाळण उडाली. तो न्हाणीत जाऊन दाडला. आबा म्हणाले, ये भिवा ये. सुंदर, भिवाला बसायला पाड दे. पाठाव बसायला आलो ना आबा. कामाशिवाय कोणी येत नाही तात्या. लय नाराज दिसतंय. काय रंजा काकूनं काय सकाळी सकाळी तोंड जोडलं वाटतं. तेवढंच बाकी राहिलंय भाऊ. तुमच्या गावात पोट भरायला आलोय, काट्या भरायची पाळी आली माझ्यावर. हो काहीतरी काय बोलताय भाऊजी? भोलेनाथाच्या देवळात जाऊन आला का? माईने विचारलं. खोटं सांगत नाही माई, गेल्या 10-12 दिवसापासून आमचा सगळा उद्योगधंदा बंद पडला. का हो भाऊजी? अहो डोंगर पायथ्यापासून डोक्यावर माथी आणणं सोपं आहे का माई? का बरं? गाढवं विकून टाकली का तुम्ही? विषय माहिती असून सुद्धा माईने वेडाचं सोंग घेतलं. विकून टाकायची पाळी आली आहे, पण कामाचं एक राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो. समजल असं बोला की तात्या. रंजा काकूनी तुम्हाला व्यवस्थित पडवून पाठवलेलं दिसत नाही. शंकरनी तेल ओतायचं काम करून टाकलं. त्या भवानीचा राम पारे नाव नको काढू. गाढवांनी एक पट तर त्या कायदाशनीने मला दुप्पट त्रास द्यायला सुरुवात केली. सळो का पळो करून सोडलंय मला. भिवार का वैतागला एवढा तू? आबांनी विचारलं. भाऊजी, आधी चहा चपाती खावा, मग सांगा शांतपणे. चहा चपातीचा आग्रह नका करू माई. माझ्या तोंडचं पाणी पळालंय. पान तंबाखूला माग झालो मी. अरे पटल असं बोल की भिवा. रात्री तुला बाळ्या नात्याबरोबर फुकणीतनं धूर काढताना पाहिलंय मी. अहो रंजी भांडत होती म्हणून बाळ्या हाताला धरून बळच घेऊन गेला मला. समधी रात अंगणात कुडकुडत घालवायला लागली. का? रंजा काकूनं दार उघडलं नाही वय तात्या? अरे त्या हडळीनी दार निस्तं लोटून घेतलं होतं. मला वाटलं तिने आतून कडी घातली असणार. मग आता यात रंजा काकूचा काय दोष आहे तात्या? तुम्ही असणार नशेत. अरे पण तिने थोडी फट नको का ठेवायला? सुंदर, भाऊजींना आणखीन एक चपाती दे बाई. माई गालात हसत म्हणाली. नको माई, चहा संपलाय. थोडं तिखट असतं तर नाही म्हणालो नसतो,
कोरडी चपाती घशाखाली नाही उतरणार. तुम्हाला काय म्हणायचं हो भाऊजी आता? आजपर्यंत भांडून खात होता, आता चहा मागायला असतंय व्हय? डोकं चालणं झालं माई. सुंदर, पातेल्यातला चहा संपला असला तर भाऊजींना मिरच्याचा खरडा दे. रात्री जेवले नसणार ते, पोट गेलंय खापाटीला. नाही खरडा नको माई, पोटात आग पडती. मग मात्र सगळ्यांना हसू आवरता आलं नाही. आबा हसत म्हणाले, "पशे बेवाला चांगला ग्लासभर गोड चहा कर, रात्रीच्या नशेने याच्या पोटात आग पडली असन." 4 झुरक्याने कुठं आग पडते का आबा? तू रात्री जेवला नसणार म्हणून म्हणलो मी. आबा माझं पांढरं गाढव दिवसभर हाती लागत नाही. पहाटे कोणीतरी येऊन त्याला सोडून देतं. म्हणून मी काळ्या गाढवावरनं माती आणायला सुरुवात केली तर ते लागलंय बिथरल्यासारखं करायला. कापूर वाढ्यापर्यंत शांतपणे येतं, तिथं तुमच्या धाकट्या सुपुत्राला बघितलं का पाठीवरच्या वाज्यासकट डोंगराकडं पळत सुटतं. अरे बाबू, आमच्या संतोषची का धास्ती घेतली बरं त्याने? बघा नाणीत जाऊन लापलाय तो, त्याला विचारा की. त्याने 2 वेळा त्याच्या शेपटीला बोरीच्या काठ्या बांधल्या, दोन्ही वेळा रक्तळल्या पायाने रानात सायरा वायरा पळत होतं ते. हे एकट्या संतोषचं काम नसणार भिवा. तुमचा संत्या सुताराचा कांत्यान घेसाडाचा शांत्या. एकाच नाव रशीचे तिने. काय करायचं आम्ही? चाक फिरलं तर गरिबाचं पोट चालतंय आबा. परवापासून माझी चूल बंद आहे. भीक कशी मागू सांगा? वाहण्याकडनं आदोलीभर तांदूळ आणले, घेसाडणीनं तेलमीठ दिलं, सुतारणीनं डाळ तिखट दिलं, सकाळ संध्याकाळ भात आमटीव चाललंय. पैसे आपल्या देवट्यापायी भिवावर उपासमारीची पाळी आली. देवाला त्याला मिठा सकट काय लागतंय ते दे. खर्चायला 100-200 दे. कुणाकडं हात पसरायला जायचं नाही भिवा. दुपारी मळ्याकडे या. माझ्या बैलगाडीनं 2 खेपा माती घेऊन या. रणजीबरोबर मैनीला देतो मदतीला. लय उपकार होतील आबा. असं करा फक्त, आम्ही दुपारी माती खोदून ठेवतो. आजच्या ऐवजी बैलगाडी उद्या द्या. चालतंय की. मी एक युक्ती सांगू का तात्या? कशासाठी? गाढवांना ताळ्या आणण्यासाठी. बरं होईन, सांग भाऊ. वावाभर लांबीच्या 3 काठ्या घ्या. एकीच्या टोकाला कोणाची तरी फाटकी चोळी बांधा. ती काठी पांढऱ्या गाढवाच्या डोळ्यापुढं 1-1.5 हात बांधा. बाकीच्या 2 काठ्याच्या टोकाला मूठ हिरवा चारा बांधा. काळ्या गाढवाला दोन्ही बाजूनी डोळ्यापुढं तोंड पोचणार नाही एवढ्या अंतरावर बांधून ठेवा. पांढरं गाढव सकाळी पळून जातंय, त्याचं काय? त्याचा पुढचा पाय काळ्या गाढवाच्या पायाला बांधा. ना मी शक्कल सांगितली. तुम्ही डोक्याचा वापर करत नाही तात्या. गाढवं माती घेऊन वाड्यापर्यंत आली का रणजी काकूला आठवडाभर पुढं पाठवायची. या देवट्यापैकी कोणी दिसला पिटाळून लावायचा. शंकर भाऊ, लय सुपीक डोकं आहे बाबा तुझं, भिवा हात जोडून म्हणाला. रात्री जेवणापूर्वी सगळे TV पुढे बसलेले असताना माई शंकरला म्हणाली, शंकर, दुपारी तुझ्या मामाचा निरोप आलाय. काय ग? तुला दिवाळीच्या सणासाठी ग्वादाला घेऊन बोलिवले. लग्नात तोंडा पुसली, आता काय दिवा लावणार आहे? अरे त्याचीच त्याला लाज वाटली असन. जाऊन ये 2 दिवस. आणि मी गोदीला घेऊन एखाद्या लॉजवर गेलो म्हणजे मग पुढचं बोलू नको रे लय. सकाळपासून डोकं आउट झालंय माझं. मी डोकं आउट केलं का तुझं? आता असं कर ना तू. काय करू आता? कंबर दुखीतनं तू बरी झाली. माझ्याऐवजी गोदीला पोचवायला तूच जा. माझ्यावर जागता पारा ठेवण्यासाठी तुला लय कसरत करायला लागते. 18 वर्ष पूर्ण केल्याशिवाय हिला नांदूरला पाठवू नका असं मामा मामीला सांगून ये. कायमची चिकोडीत ठेवून घेतली तरी चालेल म्हणावं. शंकर, काय छळतो रे आईला तू? आई आहे ना ती, का वैरीण आहे तुझी? माझ्या आयुष्याची वाट लावली, उलट मलाच बोल लावताय आबा तुम्ही. या विषयावर लय बोलायचं उभं घाला मला. म्हणूनच चर्चा वाढवायची नाही. उद्या परवा गोदाला घेऊन जा चिकोडीला. 2 दिवस राहत इथं, 3ऱ्या दिवशी निघून ये. आठवडाभर राहील आणि गोदा बी येईल नांदूरला. निर्वाणीचं सांगून आबा जेवायला उठले. एका अटीवर चिकोडीला जाईल मी आबा. आता कोणची अट? मी सासू सासऱ्याकडनं माझ्यासाठी कमरेचा करगोटासुद्धा घेणार नाही. त्यांची मुलगी माझ्यासाठी नाही केलेली, माईसाठी केली आहे. म्हणून जे काय द्यायचं असेल ते लेकीला आणि बहिणीला द्या असं मामाला सांगून येईन. मान्य असेल तर वय माना. आबांना उत्तर देता आलं नाही. काही न बोलता ते आत निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ माई आत गेल्यावर गोधीला नजरेनं खुणावून शंकर सुंदराला म्हणाला, उठा ताईसाहेब, शांतपणे जेवायचं. तू ना उगं कटकटी वाढवतो बरं का भाऊ. अगं तूप काढायला बोट वाकडं करायला लागतं सुंदर. मी जे काय बोललो ते खरं मानू नका, वाऱ्यावर सोडून द्या. गोदा, तुला पण सांगतोय मी,
मनात काही ठेवायचं नाही. समजलं ना? म्हणतात ताक वाळकायला शिक आता. काय? श्रोते हो, हा होता धमाल या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा 14वा भाग. 15वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.